नमस्कार मैत्रिणींनो, माझ्या चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत। मी मीना गायकवाड। आज आपण खूप सुंदरसा एक छोटासा हा कपडा आहे त्याच्यापासून एक सुंदरसा पाऊच तयार करणार आहोत, मोबाईल पाऊच। तर त्याचं मेजरमेंट तुम्ही बघू शकता। 17x6 इंचाचा असं एक कापड घेतलेलं आहे मी। तर हे माझ्याकडे खूप दिवसापासून पडलेलं होतं, तर मग मी आज त्याच्यासाठी काहीतरी मस्त एक पाऊच तयार करणार आहे। तर बघा इथे मी ही डिझाइन असल्यामुळे मी हे 3.5 इंचाचं घेत आहे। समजा तुमच्याकडे प्लेन असेल ना तर तुम्ही 2 इंचाचं घेऊ शकता, पण इथे डिझाइन आहे तर मी 3.5 इंचाचं 3.5 इंचाचं असं मी मेजरमेंट घेतलेलं आहे। आणि इथे ही जी लाइनिंग करून इथे मी कट करणार आहे। हे बघा मी कट केल्यानंतर त्याच्यानंतर आपल्याला एक चेन घ्यायची आहे। 6.5 इंचाची मी चेन घेतलेली आहे। त्या चेनला ही जी वरची जी आणि काय करायचं, समजा तुमच्याकडे कापड प्लेन असेल तर चेनीच्या खाली तुम्ही इथे डिझाइन जोडू शकता। म्हणजे लेस बीस काय असेल तुमच्याकडे, वेगवेगळे लेस असेल, साडीमध्ये निघालेले लेस असेल त्या सुद्धा तुम्ही जोडून मग तुम्ही चेन जोडायची आहे। कारण की हे खणाचा छोटासा तुकडा होता, याला वरती थोडंसं खण होतं म्हणून मी या ठिकाणी पूर्ण चेनच वापरलेली आहे। बघा दुसरा जो तुकडा आहे तो असं ठेवायचा आहे आणि याला पूर्ण याला टिच करायचं आहे। हे बघा मी टिच केलेलं आहे आणि याला टॉप टिच मारायचं आहे। बघा या कापडाला एक मी काळ्या रंगाचा तुकडा जोडलेला आहे, त्याच्या जागी तुम्ही आपलं जे शॉपिंग बॅग असतात ते बी तुम्ही जोडू शकतात। हे बघा मी ते रनर ॲड करून घेत आहे। तर रनर ॲड केल्यानंतर ही जी वरची जी बाजू आहे ते आपल्याला बाजू आहे तिथे आपल्याला असं खूप पिन जोडायचं आहे। बघा हे पिन तुम्ही माहिती असेल तुम्हाला, आपण मोबाईल ठेवण्यासाठी जे कमरेला बघा बटवा असतो त्या बटव्याला अटकवण्यासाठी हे असतात। तर अशा दुसरं आपल्याला हे बनवायचं आहे। तर ही मार्केटमध्ये भेटून जातं, जे शिलाई मशीनचं सामान भेटतं त्या ठिकाणी हे सगळे जे आहे ना चेनी रनर बिनर सगळ्या गोष्टी तिथे मार्केटमध्ये भेटून जातात, जिथे टेलरचं सामान असतं त्या ठिकाणी। तर बघा मी इथे त्याला उलटेच जोडून व्यवस्थितपणे जोडलेलं आहे। तर बघा ही हुकच्या खालीची बाजू आहे आणि अशा पद्धतीने इथे आपल्याला जोडून घ्यायचं आहे। त्याच्यानंतर मी चेन घेतलेली आहे, ती चेनसुद्धा मी 6.5 इंचाचीच घेतलेली आहे, एक्स्ट्रा थोडंसं घेतलेलं आहे रनर ॲड करण्यासाठी। त्याच्यानंतर याला उलटं ठेवायचं आहे आणि शिलाई मारायची आहे। हे बघा शिलाई मारल्यानंतर दुसऱ्या साईडला बी आपल्याला याला उलटं ठेवायचं आहे आणि शिलाई मारायची आहे। बघा दोन्ही साईडला चेनी फक्त उलट्या ठेवून जोडून घेतलेलं आहे। तुम्ही बघू शकता दोन्ही साईडला मी चेनी फक्त उलट्या ठेवलेल्या आहे आणि जोडून घेतलेलं आहे। त्याच्यानंतर आपल्याला एक बघा तुमच्याकडे अशी शॉपिंग बॅग असेल किंवा कापड असेल, तुम्ही कापडही घेऊ शकतात। तर मी शॉपिंग बॅग घेतलेली आहे आणि ही जी उलटी ठेवलेली जी चेन आहे त्या ठिकाणी असं व्यवस्थितपणे ठेवायचं आहे आणि इथे शिलाई मारायची आहे। हे बघा या ठिकाणी अशी व्यवस्थितपणे शिलाई मारून घ्यायची आहे दोन्ही साईडने। हे बघा दोन्ही साईडने अशी शिलाई मारून घ्यायची आहे, जेणेकरून आपले हे जे आपण पाऊच बनवत आहे मोबाईल पाऊच कमराला अटकवण्यासाठी हा खूप सुंदर बनतो। हे बघा मी दोन्ही साईडने शॉपिंग बॅग शिलाई मारून घेतलेली आहे आणि आता त्याला आपल्याला सरळ करून घ्यायचं आहे। बघा सरळ केल्यानंतर या ठिकाणी आपल्याला त्याला टॉप टिच मारायचे आहे। तुम्ही टॉप टिच मारून पूर्ण कापडाला सुद्धा शिलाई मारू शकतात। हे बघा मी टॉप टिच करून घेतलेलं आहे। समजा तुम्ही टॉप टिच केल्यानंतर म्हणजे दोन्ही चेनीला शिलाई मारून पूर्ण कापडाला तुम्ही शिलाई मारू शकता। पण मी फक्त आता तुम्हाला दाखवण्यासाठी फक्त समोरासमोर शिलाई मारलेली आहे, म्हणजे फक्त दोन्ही साईडने टॉप टिच मारलेला आहे। हे बघा मी दोन्ही साईडने टॉप टिचच मारलेला आहे। त्याच्यानंतर आपल्याला हे कापड सरळ करून घ्यायचं आहे, रनर ॲड करायचं आहे। हे बघा हे रनर मी 5 नंबरचं रनर वापरलेलं आहे। तर मी चेन जोडून घेतलेली आहे। त्याच्यानंतर हे पूर्ण जे कापड आहे त्याला आपल्याला उलटं करून घ्यायचं आहे। बघा उलटं करून घेतल्यानंतर याला व्यवस्थितपणे असं जोडून घ्यायचं आहे। सर्व व्यवस्थित करून घ्यायचं आहे। पूर्ण चेन बघून घ्या कुठे ठेवलेली आहे, आतमध्ये असं ढकलून द्या आणि दोन्ही साईडने
दोन्हीही साईडने आपली शिलाई मारलेली आहे आणि एक्स्ट्राचं जे आहे ते कट करून घ्यायचं आहे दोन्हीही साईडचं। आणि तुमच्याकडे पायपिंग करण्यासाठी काही कपडा असेल तर त्याची सगळ्याचं तुम्ही पायपिंग करू शकतात। माझ्याकडे असे 2 तुकडे होते, मी पायपिंग करून घेतलेलं आहे। तर चला हे ज्याचं फिनिशिंग बघूया, याला आपण सरळ करून घेऊया आणि तुम्हाला दाखवते की सरळ झाल्यानंतर अतिशय सुंदरसा हा पाऊच दिसतो आणि बनतो। हे बघा खूप सुंदरसा हा पाऊच आहे। वेस्ट कपड्यापासून इथे तुम्ही पैसे ठेवू शकतात, आजीबाईचा छोटासा मोबाईल असतो तो ठेवू शकतात, काही सामान तुम्ही ठेवू शकतात। आणि हा बघा छानपैकी कमराला अटकवण्यासाठी आपण हा बटवा बनवलेला आहे, म्हणजे मोबाईल पाऊच बनवलेला आहे। तर तुम्हाला इथे काही तुमच्याकडे तुम्ही डिझाईन बी करू शकतात। बघा खूप काही असे डिझाईनचे पेन्स असतात, ते माझ्या आजीच्या लुगड्याचे पदराला एक डिझाईन होती, तर ते पदर मी काढून घेतलेलं होतं आणि त्याचे काही असे फुलं होते ते मी काढून घेतलेले होते आणि असे ही फुलं मी फेविक्विकच्या साहाय्याने असे चिटकून घेणार आहे। तर बघा अशा पद्धतीने तुम्ही असेही चिटकू शकतात, नाहीतर तुमच्याकडे दुसरी काही डिझाईन असेल ते सुद्धा तुम्ही लावून जोडू शकतात। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आणि जास्तीत जास्त मैत्रिणींबरोबर शेअर करा। परत भेटूया नवीन व्हिडिओ बरोबर। जय हिंद, जय भारत। कोण कापड होते कापडाचे व्हिडिओ तर तुम्हाला मी दाखवलेला आहे, त्याच्यामध्ये पाऊच बनवलेला आहे। हा दुसरा कापड आहे, म्हणजे तेच कापड आहे, फक्त त्याचे मी 2 भाग केले होते। तर बघा याच्यापासून मी भन्नाट एक अशी वस्तू बनवणार आहे, कारण की दोन्हीही एक मकर संक्रांत स्पेशलच व्हिडिओ होता हा। तर बघा याचं मेजरमेंट मी तुम्हाला दाखवलेलं आहे, 13.7 इंच असं मी हे कापड घेतलेलं होतं। आणि हे कापड आपल्याला एक खणाचं कापड आहे, म्हणजे एक साडी होती ही, आणि या साडीपासून एक छोटासा मी फ्रॉक बनवलेला होता। त्या फ्रॉक बनवल्यानंतर त्याच्यापासून जे उरतं त्याचं मी हे वस्तू बनवलेलं होतं। तर बघा आपल्याला एक चेन घ्यायची आहे उलटी, आणि ती अशी उलटी ठेवायची आहे आणि इथे त्याला शिलाई मारायची आहे। खूप सोपा पाऊच आहे, अगदी कोणालाही बनवता येईल एवढा सोपा पाऊच आहे। तर मी ती शिलाई मारून घेतलेली आहे आणि शिलाई मारल्यानंतर या ठिकाणी आपल्याला टॉप स्टिच मारायचं आहे। बघा मी खाली एक अस्तर म्हणून काळ्या रंगाचा छोटासा तुकडा घेतलेला आहे, त्याच्या जागी तुम्ही काहीही घेऊ शकता, तुमच्याकडे मॅचिंग असेल तर मॅचिंग घेऊ शकतात, तर काही घेऊ शकतात। तर बघा मी एक लेस होती ती जोडलेली आहे, लेस तुम्ही साडीची बी जोडू शकता, तुमच्याकडे जी असेल ती जोडू शकतात। तर माझ्याकडे कोणाची लेस होती तर मी ती जोडलेली आहे। आणि समजा तुम्हाला लेस नसेल जोडायची तरी चालेल, कारण की बघा आपल्या या पाऊचला जी डिझाईन आहे त्याला खरंच मॅच होते, पण आपण जोडलेलं आहे, कारण की ही रिक्वेस्ट व्हिडिओ आहे त्याच्यामुळे ही मी जोडलेली होती। आणि ही दुसरी चेन आपण अशी उलटी ठेवायची आहे आणि याला अशी इथे उलटी ठेवून या ठिकाणी शिलाई मारून घ्यायची आहे। बघा दोन्हीही पाऊचमधून तुम्हाला कोणता व्हिडिओ आवडला मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा, आणि हा व्हिडिओ तुम्ही कुठून बघत आहे ते मी मला नक्की सांगा, म्हणजे मला कळेल की माझा व्हिडिओ कोणकोणत्या गावाकडनं बघत आहे। बघा दोन्ही साईडने आपल्याला शिलाई मारून झालेली आहे। आता त्याला व्यवस्थितपणे असं दोन्हीही समोरासमोर घ्यायचं आहे चेन, आणि ही 5 नंबरचं रनर वापरलेलं होतं आणि या रनरला आपल्याला इथे जॉईन करायचं आहे। म्हणजे इथे रनर ॲड केल्यानंतर त्याला आपल्याला फक्त उलटं करून घ्यायचं आहे। उलटं केल्यानंतर ही जी चेनीची जी बाजू आहे त्याला व्यवस्थितपणे असे दोन्ही साईडने व्यवस्थितपणे पकडायचं आहे, आणि पकडल्यानंतर त्याला फक्त आपल्याला असं फोल्ड करायचं आहे बघा अशा पद्धतीने। आणि आधी बघून घ्यायचं आहे की जी आपली जी लेस आपण जोडलेली होती, चेन जोडलेली होती ती व्यवस्थित आहे की नाही। आणि हे बघा आपण ह्या 1 इंचाचा बॉक्स आपण इथे सोडलेले आहे गॅप, तर आपल्याला थोडंसं जास्त सोडायचं आहे, त्याच्यामुळे मी अजून थोडंसं मी कापड खाली करते। हे बघा अशा पद्धतीने थोडंसं आपल्याला इंच सोडायचं आहे। हे बघा मी थोडं 1.5 इंच सोडलेलं आहे। तर अशा पद्धतीने आपल्याला सोडून दोन्हीही साईडनी शिलाई मारायची आहे। बघा मी दोन्हीही साईडनी शिलाई मारून घेत आहे। अगदी सोपा पाऊच आहे, कोणालाही बनवता येईल, आणि खरं म्हटलं मकर संक्रांतीसाठी तुम्ही काहीही बनवून देऊ शकतात, कारण की कला आपल्या हातामध्ये असते, आपण कोणाला काही बनवून दिलं त्यांना नक्कीच आवडणार आहे। बघा मी दोन्हीही साईडने शिलाई मारलेली आहे। तुम्ही वाटलंच इथे दोन्हीही साईडला पायपिंग करू शकतात, माझ्याकडे 2 तुकडे होते मी त्याचीच पायपिंग करणार आहे। बघा मी पायपिंग करून घेतलेली आहे। आता मी
मी तुम्हाला याचं प्लस फायनल लुक दाखवते। तर बघा, फक्त आपल्याला याला सरळ करून घ्यायचं आहे। सरळ केल्यानंतर याचे कोने व्यवस्थित काढून घ्यायचे आहे। बघा, अतिशय सोपा आणि सिंपलसा हा पाऊच तयार आहे। याच्यामध्ये तुम्ही काही असं देऊ शकतात, तुम्हाला हे कॉईन बॉक्स म्हणून कॉईन ठेवण्यासाठी घेऊ शकतात। वॉशेबल आहे, तुम्ही याला धुवून काढू शकतात। इतका सोपा हा बनवलेला आहे। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आणि दोन्हीही मी एकाच कापडापासून 2 असे वस्तू तयार करून दाखवलेले होते। एक्स्ट्रीम कोणता व्हिडिओ तुम्हाला आवडलेला आहे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि मैत्रिणींनो, माझा व्हिडिओ तुम्ही जास्तीत जास्त तुमच्या मैत्रिणींबरोबर शेअर करा। परत भेटूया नवीन व्हिडिओ बरोबर। जय हिंद, जय भारत।